विश्व मराठी संमेलन हे उद्यापासून सुरुवात होणार आहे आणि त्याच्या पूर्व दिवशी आज या ठिकाणी लोकभाषांचा जागर व्हावा, बोली भाषांचा जागर व्हावा याच्या संदर्भात वेगवेगळे कार्यक्रमांचं आयोजन आज केलेलं आहे. उद्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीगण, मराठी भाषा मंत्री उदय सामंत आणि इतर मंत्रीगण या ठिकाणी असणार आहेत आणि दुपारी 3 वाजता तो कार्यक्रम होईल. या कार्यक्रमामध्ये अनेक मान्यवर साहित्यिकांना गौरवण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये भालचंद्रजी नेमाडे जे प्रसिद्ध साहित्यकार आहेत त्यांचा सुद्धा गौरव होणार आहे. सकाळी 9 वाजता ग्रंथदिंडी ही कुसुमाग्रजांच्या निवासस्थानापासून सुरू होऊन ती रावसाहेब थोरात सभागृहापर्यंत येणार आहे आणि उद्या, परवा आणि 13वा असे 3 दिवस असे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहे. उपस्थिती असणार आहे या कार्यक्रमांना परदेशातल्या जवळजवळ 5,000 लोकांची उपस्थिती असेल, जे मराठी भाषिक आहेत, परदेशामध्ये स्थायिक झालेले, ते येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नाशिक मधले सुद्धा अनेक मान्यवर, मला वाटतं टोटल 10,000 पेक्षा जास्त गर्दी या संमेलनासाठी होईल. पुस्तकांचे स्टॉल्स आहेत, त्याचबरोबर इतर कार्यक्रमांच्या माहितीचे स्टॉल्स इथं असणार आहेत. शासकीय स्टॉल्स इथं असणार आहेत विविध माहिती देण्यासाठी. त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये त्या स्टॉल्सला सुद्धा मोठी गर्दी होईल आणि संमेलनाला सुद्धा मोठी गर्दी.